एका जंगलात राहायचा एक छोटा, खोडकर आणि खूपच जिज्ञासू सिंह सिम्बा. चला ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे सिम्बा सिंहाचा मोठा दिवस. एकेकाळी एका सूर्यप्रकाशाने भरलेल्या जंगलात एका झाडाच्या उंच घरात सिम्बा नावाचा एक छोटा आणि जिज्ञासू सिंह राहत होता. एक सकाळी जेव्हा सूर्यकिरण त्याच्या सतरंजीवर नाचत होते, तेव्हा सिम्बा एका कल्पनेसह जागा झाला. ही कल्पना एका दागिन्यासारखी चमकत होती. त्याला महाकाय बेरीचे स्वप्न पडले होते, असे एक अद्भुत फळ जे जंगलाच्या खोलवर कुठेतरी लपलेले आहे असे म्हटले जाते. आपली आवडती शोधक टोपी आणि एक लहान बॅकपॅक घेऊन सिम्बा एका हाताने काढलेल्या नकाशासह निघाला. जंगल एक जादुई ठिकाण होते, जिथे सर्व रंगांची फुले आणि लहान फुलपाखरे इकडे तिकडे उडत होती. दृढ निश्चयाने त्याने आपल्या महान साहसाला सुरुवात केली. त्याला पहिला मित्र गॅबी नावाचा एक दयाळू जिराफ भेटला. सिम्बाने पाहिले की गॅबीला पाने काढायला त्रास होत आहे, म्हणून त्याने आपल्या बॅगमध्ये असलेले एक लहान रसाळ सफरचंद तिला दिले. गॅबीने एक गोड हसू दिले आणि सिम्बाला एका नवीन मित्राला मदत केल्याचा आनंद झाला. प्रवास सोपा नव्हता. आपला शोध सुरू ठेवण्यासाठी सिम्बाला एका चमकत्या नदीवरून एका हलणाऱ्या दोरीच्या पुलावरून जावे लागले. त्याने दोरी घट्ट पकडली. त्याचे हृदय एका ढोलासारखे धडधडत होते, पण त्याने आपले लक्ष रस्त्यावर ठेवले आणि तो सुरक्षितपणे पलीकडे पोहोचला. अखेरीस आपल्या नकाशातील वळणावळणांचा मागोवा घेतल्यानंतर सिम्बाला ती सापडली. महाकाय बेरी एक फळ नसून एक संपूर्ण झाड होते, जे एका शांत जांभळ्या प्रकाशाने चमकत होते. आश्चर्याने त्याचे डोळे मोठे झाले. हा खजिना त्याने कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत होता. सिम्बाने आनंदाने एक बेरी तोडली. तिच्या प्रकाशाने त्याचे तोंड उजळून निघाले आणि त्याने एक मोठा आनंदी घास घेतला. तो त्याच्या आयुष्यातील सर्वात स्वादिष्ट पदार्थ होता. त्याने त्याच्या नवीन मित्रासाठी आणि घरी आपल्या कुटुंबासोबत वाटून घेण्यासाठी बेरीजने त्याचा बॅकपॅक भरला. परतताना सूर्य मावळू लागला होता. त्याने त्याच्यावर एक उबदार नारंगी चमक पसरवली. त्याचे हृदय आनंदाने भरले होते आणि त्याचा बॅग बेरीजने भरला होता. सिम्बाच्या प्रवासाने त्याला शिकवले की सर्वोत्तम साहस म्हणजे फक्त खजिना शोधणे नाही, तर वाटेत भेटणारे मित्र आणि तुम्ही पार करत असलेल्या अडचणींविषयी असते. गोष्टीचे नैतिक मूल्य. सर्वात मौल्यवान खजिना म्हणजे तुम्ही केलेल्या प्रवासात शिकलेले धडे आणि भेटलेले मित्र असतात. आणि अशा रीतीने सिम्बाचा मोठा दिवस संपला, त्याच्या छोट्या हृदयात मोठ्या आठवणी घेऊन. गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. धन्यवाद.